नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षा याबाबत एक जाहीर प्रकटन आहे. विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त महाराष्ट्र व गोवा शासन प्राधिकृत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत महाराष्ट्र राज्यात सेट परीक्षेचे आयोजन केलं जातं. सेट परीक्षेच्या संदर्भात आजची अपडेट आहे. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 7 जुलै 2026 रोजी जे सेट विभागाच्या संकेतस्थळावर प्रकटन जाहीर केलं होतं, त्यानुसार त्याची संभाव्य तारीख 6 सप्टेंबर 2026 अशी जाहीर करण्यात आली होती. या तारखेबाबत काही शैक्षणिक गैरसोय किंवा अडचणी असल्यास त्यात पडताळून पाहून अंतिम निर्धारित तारीख पुढील 15 दिवसात सविस्तर वेळापत्रकासह जाहीर करण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार 41-26 सेट परीक्षेचे जे आयोजन आहे हे आयोजन आता पुढील काळात होणार आहे. यासाठी दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी जी CTETची परीक्षा आहे, म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आहे, ती पूर्वनियोजित असल्यामुळे दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात आल्यास विद्यार्थ्यांना कोणत्याही एका परीक्षेपासून वंचित राहावं लागेल. म्हणून विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सेट परीक्षेची तारीख बदलण्याबाबत विद्यार्थ्यांकडून ईमेल आणि पत्र सेट विभागाला प्राप्त झालेले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली सेट परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली असून सदर परीक्षा आता 27 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. याबाबत सर्व संबंधितांना कळविण्यात यावे, या संदर्भात नोंद घ्यावी यासाठी समन्वयक सेट परीक्षा यांचं एक पत्र आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रकटन आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 7 सप्टेंबर 2026 रोजी CTET म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आणि त्याच दिवशी सेट परीक्षा नियोजित होती. त्या दोन्ही तारखा एकाच दिवशी असल्यामुळे सेट परीक्षेच्या विभागाने हा कालावधी पुढे निश्चित करून 27 सप्टेंबर 2026 रोजी परीक्षा आयोजित केलेली आहे. सर्वांच्या हिताचा एक चांगला निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शिक्षक CTET परीक्षा आणि TET, CTET आणि सेट परीक्षेलासुद्धा अप्लाय करत असतात. त्या दृष्टीने हा बदल खूप महत्त्वाचा आहे. म्हणून फायद्याचा असल्याने याची नोंद सर्वांनी घ्यावी आणि दोन्ही परीक्षांचा अभ्यास करावा. 27 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या सेट परीक्षेची तयारी पण करावी. या तयारीबाबत मी माझ्या शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर पण यापूर्वीच काही व्हिडिओ दिलेले आहेत. त्या व्हिडिओचाही आपल्याला उपयोग करता येईल. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. या परीक्षेबाबत अपडेट समजून घ्या आणि आपल्या मित्रांपर्यंत कळवा. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.